नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. प्रियोत्तमा आता मोनिकाकडे चौकशी करत असते. राजकुमारचा काही पत्ता, काही फोन वगैरे आला होता का? मोनिका म्हणते हो झाला की फोन, काम अजून संपलं नाहीये, ट्राय करताय, थोडासा वेळ लागणार आहे. प्रियोत्तमा खूप अस्वस्थ असते, हे अगदी तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर कळत असतं. मोनिका म्हणते आई काय झालंय हो, इतकं लेट झालंय, झोपला नाही, कसला विचार करताय आणि काय चाललंय? का झोपच लागत नाहीये, सतत विचित्र विचार चाललेत ना की झोप कुठे गेली काही कळतच नाहीये. इतकी घालमेल, इतकी उलघाल चालू आहे ना, तुला काय सांगू मोनिका, मी अस्वस्थ वाटतंय, अजिबात शांत वाटत नाहीये. तुला बोलवलं मोनिका मी, काय झालंय आई सांगा बरं, नेमकी काय होतंय तुम्हाला, तुम्ही असं का फील करताय? मी माझ्या घरातनं बाहेर पडली, तिच्याबरोबर ते गाणं सुद्धा गेलं. मला खूप आनंद झाला की एकदाची सावली आणि तिचं गाणं तिच्या सोबतच गेलं. बरोबर मोनिका, ओवी तिच्या निमित्ताने गाणं परत एकदा माझ्या घरात आलं, जे मला नको होतं ते आलं. काय दोघे एकत्र गाणार आहेत, वा. आणि ती सावली एकत्र गाणार आहेत, तेही पंढरीच्या वारीला. तयारी अगदी जोरदार चालली आहे, ते जाणार तिथे काही स्पर्धा वगैरे सगळं काही जिंकून येणार आहेत म्हणे. ते काय टेंडर वगैरे भरलं तर टेंडर मिळालंय त्या सावलीला, बघ की. ते हो ऐकलंय की मी ना मोनिका, माझ्या हातून सगळं निसटून चाललंय ना, असंच मला वाटायला लागलंय. की वर्ष शिस्त, माझे नियम, माझा शब्द, सगळं काही, माझे घरचे कुटुंब सगळे लोक माझा शब्द इतकी पाळायचे, सांगायचं उशीर आहे की अगदी तेच झालं पाहिजे. पण आता किंमत होती, फार किंमत होती. अचानक कोणीच माझं ऐकत नाही, कोणीही माझं ऐकत नाहीये. सगळ्याच्या पाठीशी कोण आहे तर सारंग आहे, फक्त आणि फक्त सारंग. अजिबातच ऐकत नाहीये, अजिबात नाही ऐकत. हा मुलगा माझ्याशी असं का वागतोय मला कळतच नाहीये. मोनिका काही काय बोलताय तुम्ही, करतोय म्हणजे काय? त्याची मुलगी आहे, तिच्यावर प्रेम आहे, असं कसं? त्यापेक्षाही जास्त तो ओवीवर प्रेम करतो, त्यामुळे कदाचित होत असेल असं. हट्टा खातर तिच्या प्रेमासाठी सगळं काही करतोय तो. तिलोत्तमा म्हणते अगं मोनिका, बाप आहे, बापलेकीचं नातं आहे, त्यांच्यामध्ये चांगला बॉन्ड आहे, कदाचित तो प्रेमही खूप करतो तिच्यावर. सगळं ओवीसाठी नाहीच चाललंय, हे सगळं सावलीसाठी चाललंय. मोनिका तुला कळत नाहीये की दिसत नाहीये? मनात अजूनपर्यंत ती पोरगीच आहे आणि त्या पोरीचाच तो विचार करतोय आणि तिच्यासाठी धडपड चालली आहे त्याची. काय हृदयात सुद्धा तीच बसलेली आहे, ती काय बाहेर यायचं नाव घेत नाहीये. मोनिका ती घरातून बाहेर पडली पण त्याच्या आयुष्यातून काय गेलेली नाहीये अजून. काहीतरी कारण काढते आणि माझ्या लेकाच्या आसपास घोंगावतच असते. म्हणते हो ना आई, त्यांच्या भेटी तर खूप वाढल्या, एवढ्यात खूप म्हणजे खूप वाढल्यात. म्हणजे तुम्ही म्हणताय ना, अगदी बरोबर आहे. जाणवलंय मला सुद्धा, सारंग सारखंच त्या सावलीला भेटतो, काही ना काहीतरी कारण असतं आणि एकमेकांच्या जवळ ते असतातच. का मी काय करू या सिच्युएशन मध्ये मला सुचत नाहीये, माझं डोकं बंद पडायची वेळ आलीये. अस्वस्थ नको हो तर काय करू सांग बरं, तू मला सल्ला दे बरं. मोनिका ते कशाबद्दल सल्ला पाहिजे आई तुम्हाला? ही जी परिस्थिती आहे ना, मी कशी हँडल करू मोनिका, मला खरंच कळत नाहीये. तू सांग तशी आपण ही परिस्थिती हँडल करूया. तर मग अगदी अस्वस्थ झालेली असते, अगदी बेचैन झालेली असते, म्हणून ती मोनिकाकडे सल्ला मागत असते. अशा परिस्थितीमध्ये आता मी काय करू? मोनिका आता मनातल्या मनात म्हणते, या बाईचं जळफाट बघून आतल्यात मज्जा वाटतेय मला, खरंच इतकं भारी वाटतंय ना. नाही हिच्या मनासारखा हिला सल्ला द्यायलाच लागणार, नाही तर माझ्यावरच उखडायची. माझ्यावर संशय घेईल ती, संशय घ्यायला वेळ सुद्धा लागणार नाही. काय बोलताय तुम्ही असं? हो, आणि कितीतरी पट्टीने तुम्ही स्मार्ट आहात. पुढे माझी काय किंमत आहे, मी काय सल्ला देऊ सांगा बरं? हुशारी वगैरे चालत नाहीये, माझं डोकं बधीर झालंय मोनिका, त्या अर्थाने हेल्पलेस झालीये मी. सांगू मोनिका, काय करावं आणि काय नाही मला काहीही कळत नाहीये. तर हृदय सारंगच्या विरोधात जायचं नाहीये, त्याला दुखवायचं नाहीये. काय वागतोय जसं वागतोय ते मला अजिबात पटत नाहीये. कार्यक्रमासाठी ओवी चालली ना, ते तिने जायला नकोय असं मला वाटतंय. सावली आणि ओवीने एकत्र जाऊच नाही अशी माझी इच्छा आहे. मोनिका तुला मी अगदी स्पष्ट मनमोकळेपणाने सांगतेय. कसं थांबवायचं मला तेच कळत नाहीये ना. वेळ निघून गेली ना, आता काय करू आणि कसं थांबवू? म्हणजे आई वेळ अजिबात निघून गेली नाहीये, डोंट वरी. फांद्या छाटत बसण्यापेक्षा त्यावर घाव घाला की बरोबर सगळं काम होऊन जाणार. एक सावलीला अडवा तुम्ही, मला विरोध केला तर तो ऐकणार नाही, भांडणच करणार, बरोबर ना? त्यापेक्षा सावलीलाच म्हणा की माझ्या पोराचा पिच्छा सोड, माझ्या नातीला घेऊन कुठेही गाण्याला जाऊ नको, ऐकेल की म्हणताय ते. आणि अगदी तसंच तिला करायला लागणार आणि तुमची इच्छा आहे तसंच होणार. त्यामुळे तुम्ही ना ऐका माझं, डायरेक्ट सावलीलाच पकडा आणि तिला सांगा की गाण्याच्या कार्यक्रमाला जायचं नाहीये. मोनिकाने सांगितलंय की सावलीला जाऊन भेटा, तिला सांगा की गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊ नको. आता तिलोत्तमा तेच करणार भावनेच्या भरात आणि त्याचा आता उलटा परिणाम होणार. मोनिकाला हवंय तसं तिने करायला लावलेलं असतं तिलोत्तमाला, पण तिलोत्तमाला आता कळतच नसतं की ही मोनिका स्वतःचा फायदा शोधते. इकडे आता ओवी छान अशी तयार झालेली असते, अमृता सुद्धा तयार असते. विठुरायाच्या समोर विठुरायाचे आभार मानत असतात दोघी. आता विठुराया आमची ओवी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमात गातीये, सगळं सांभाळून घे आणि तिला हिंमत दे, आधार दे विठुराया. आता अमृता तिच्यासाठी विठुरायाकडे
प्रार्थना करत असते आणि सगळं सांभाळून घे असं सांगत असते. विठू माऊली, मी गाणं गाणार आहे ना, मग तू माझ्या पाठीशी उभं राहा. तू असलास की मला कशाचीच भीती वाटत नाही. गाणं सुद्धा खूप छान होणार आहे. अमृताची सुद्धा लगेच पाया पडते. अगो बाई काय ओवी, गात्रा खूप मोठी हो ओवी. अमृता खूप लाड करत असते ओवीचा. झाला व्यवस्थित, काही गडबड नाही ग, व्यवस्थित रियाज झालाय. टीचर म्हणाल्या प्रवास करताना परत आपण थोडासा रियाज करूया, मग काय होऊन जाईन की. अमृता म्हणते ओवी, गोष्ट सांगू का, तुझी सावली टीचर आहे ना खूप खूप मोठी गायिका होती म्हणजे अजून सुद्धा आहे. खूप सुंदर गाणं गाते ती. सुरांची जी समज आहे ना तिला थक्क करणारी, इतकं सुंदर ती गाते. शिवाने तुला असली गुरु लाभली आहे. सगळ्यात आधी सावली टीचरची खूप हुशार स्टुडंट आहे मी, माहितीये का तुला. ते व्हेरी गुड व्हेरी गुड. चला आता आवरा पटकन. तू तर म्हणते अजून एक गोष्ट सांगू का, तुमच्या दोघींमध्ये गाणं हे खूप सारखं आहे, त्यापेक्षा अजून एक गोष्ट आहे जी तुमच्या दोघींची अगदी सारखी आहे. काय ग, विठुराया. जेवढी भक्ती तू विठुरायावर करते तेवढी सावली विठुरायावर भक्ती करते आणि नेहमी विठुराया तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा असतो. सावली सुद्धा खूप मोठी भक्त आहे आपल्या विठुरायाची. काकू, हा विचार मी सुद्धा केला नव्हता ग, किती बारीक विचार करतेस तू. म्हणूनच आषाढीच्या वारी दोघींना एकत्र गायला मिळतंय. विठू माऊलीनेच बोलवले असंच वाटायला म्हणते. तो आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्य आपण घडवतो, आपण सगळं करतो, पण नाही, सगळं काही विठुराया करत असतो. करवायला सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतो तो विठुराया. सगळं आपल्याकडून तो करवून घेतो आणि आपण तसं करत असतो. सूत्र तो हलवत असतो आणि आपण तसं त्याच्या तालावर नाचत असतो. आता अमृता खूप छान अशी ओवीला समज देत असते, सांगत असते. उद्याची तयारी त्यांची चाललेली असते. इकडे आता मोनिका आणि तिलोत्तमाचं बोलणं अजूनही संपलेलं नसतं, सुरूच असतं. तुझे सांगते ना ते अगदी बरोबर आहे. म्हणजे खूप खूप आवडलाय मला तुझं मला सजेशन दिलंय ना, खूप आवडलंय. मुलीशी जाऊन थेट बोलायला पाहिजे, तरच या प्रॉब्लेमचं सोल्युशन निघू शकतं. त्यावर व्यवस्थित विचार करा, सगळ्या बाजूने विचार करा आणि मग तिच्याकडे जाऊन बोलायचं की नाही ते ठरवा. डायरेक्ट जाऊन बोलायची हिंमत नका करू प्लीज. सांगितलं आणि तिने जर सारंगला सांगितलं तर सारंग घरात येऊन भांडण करणारच की. त्यामुळे जरा शांतपणे विचार करा. काय रिॲक्ट करेन माहितीच आहे ना तुम्हाला, त्यालाही आवडणार नाहीच आहे. सोबत भांडण करणार, भडकेल, मग ते सगळं प्रकरण लांबतच जाणार. हर्टफुल गोष्टी बोलणार, वादावादी होणार आणि तुम्हाला हर्ट झालं की मला वाईट वाटतं. तुम्ही दुःखात असला ना तर आई मला अजिबात आवडत नाही. तेच राहतं. मग सल्ला देऊन बसले तुम्हाला आणि माझ्यामुळे तुम्हाला काय काय सहन करायला लागलं. त्यापेक्षा तुम्ही शांतपणे विचार करा आणि मग काय ते ठरवा ना. रागवला, चिडला, मला काहीही बोलला ना तो चालेल, मी सहन करेल. नाही च्या निमित्तानं हे काय जवळ येत आहे ना एकमेकांच्या, ते तरी बंद होऊन जाणार. जवळ येणं मला कधीच मान्य नाही, एकत्र येणं तर अजिबात मान्य नसणार आहे. त्यामुळे काहीही करून मला हे थांबवायचंच आहे. म्हणजे तुम्ही स्वतः जा आत्ताच्या आत्ता आणि अशी तिची अक्कल जागेवर आणा ना की तिची अक्कल खरंच आहे त्यापेक्षाही जास्त जागेवर आली पाहिजे. कळतंय का, जेव्हा तुम्ही डायरेक्ट जाऊन आई बोलताल ना तेव्हा काय तो परिणाम होणार आहे. आता लगेच तिलोत्तमा म्हणते करेक्ट, आत्ताच्या आत्ता जाते आणि तिची अक्कल येणार जागेवर आणतेच. मी म्हणते खडसावून सांगा, सुतासारखं सरळ करा, माझ्या पोराच्या आसपास सुद्धा भटकायचं नाही आणि आमच्या जवळ यायचंच नाही. तुम्ही नाही खड्या शब्दात आता सुनावाच, तुम्ही बोलाच. तिलोत्तमा म्हणते हो तू म्हणते अगदी पटतंय मला आणि मी अगदी तसंच करणार आहे मोनिका. सकाळपर्यंतची का वाट बघायची, आत्ताच जाऊन सांगते की तिला मी. आत्ता जाऊन तिला खडसावते म्हणजे जरा अक्कल जागेवर येईल की तिची. आणि हवा भरलेली असते आणि तशी तिलोत्तमा उडायला लागते. मोनिका म्हणते की जाऊन सावलीला बोला, रागवा, चिडा, तिला काय काय बोलायचं ते सगळं मोनिकाने सांगितलेलं असतं आणि ही तिलोत्तमा मूर्ख बिनडोक मोनिकाचं ऐकून तसंच करणार असते. ती तावातावाने आता सावलीकडे जायला निघालेली असते. म्हणते चल ग मोनिका. मोनिका म्हणते तुम्ही जा, मी कशाला येऊ, मी नाही येते, तुम्ही जा. काय इतकी हुशार असते की कशातच अडकत नसते. ती म्हणते नाही तुम्ही जा, मी येत नाहीये, मी कशाला उगाच तुमच्या भांडणात. अगं काय हरकत आहे, नाही आई तुम्ही जरा समजून घ्या प्लीज, मी नको, तुम्ही जा. मला व्यवस्थित ओळखतच नाही तिचा आणि माझा काही संबंधच नाहीये. दिवशी अगदी 2-3 मिनिटं सुद्धा एकमेकींना बघितलं नाही. तिथे आली तर माझं काहीही म्हणणं मला मांडता येणार नाही. मग मी कशासाठी येऊ सांगा बरं आई, त्यापेक्षा तुम्हीच जावं. माझं बोलणं ऐकणार नाही, तुझा काय संबंध बोलून मला लाथाळून लावणार. असं वाटेन की प्लॅनिंग करून तिला त्रास देतोय आपण, तसं वाटायला नको ना. त्याचं आणि काम करूनच घरात एकटी ना, कुमार नाहीये म्हटल्यावर उगाच ती ओरडत बसायची. तुम्हाला तर माहिती ती कसं घर डोक्यावर घेते, अचानक उठेल आणि ओरडून घर डोक्यावर घेईल. त्यामुळे तुम्ही जा आणि या, काय होतं सांगा. काही हरकत नाही, मी जाते, तू टेन्शन घेऊ नको मोनिका, मी जाते. तर जरा परिणाम होईल असं बोला आई, असं तिला खडसावून सांगा ना की तिच्या मेंदूवर परिणाम हा झालाच पाहिजे. अरे मोनिका अगदी बरोबर आहे. आता जाते, तिला खडसावून सांगते. आज हा मॅटर इथेच संपवते. हो आई हो, लगेच निघा. मोनिकाने आता तिच्या पद्धतीने तिलोत्तमाला सांगितलेलं असतं आणि तिलोत्तमा सुद्धा लगेच सावलीशी बोलायला निघून चाललेली आहे. आता लगेच गेलेली असते. तिलोत्तमा गेल्यावर मोनिका म्हणते मोनिका किती स्मार्ट आहेस तू, बरोबर यांच्यात भांडणं लावून दिली, वा वा वा. इकडे आता सावलीच्या घरी दार वाजलेलं असतं इतक्या रात्रीचं. सावली विचार करते की एवढ्या रात्री कोण आलंय, म्हणून सावली आता दार उघडायला जाते. तिलोत्तमा उभी असते दारा. सावलीला धक्काच बसतो की ही तिलोत्तमा इथे काय करते. सावली आता बाहेर येते आणि तिलोत्तमा म्हणते सगळं ठीक आहे ना घरात. तिलोत्तमा म्हणते सगळं जर ठीक असतं तर मी इथे कशाला आली असते तुझ्या दारात उभी असते का मी. लक्षण आहे ना ते अजिबात बरे नाही.
नेमकं तुम्हाला काय म्हणायचं जरा स्पष्ट बोलतं का? तिलोत्तमा म्हणते घरात कोण आहे? ती म्हणते कोणीच नाहीये, मी एकटीच. घरात कोण नाहीये, मला तुझ्याशीच बोलायचंय. वाटत नाही का ग तुला? चाललंय काय, कळेल का? आणि मुद्दाम करतेस का त्या सारंगच्या मागे पुढे? सारंगचा पिच्छा का सोडत नाहीये? सारखी त्याच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करते. मला त्रास होतो तुला माहिती, तरी पण त्याचा पिच्छा सोडत नाहीयेस का? तू फूस लावली, तूच नाव लिहिलं नाही या कार्यक्रमात जाण्यासाठी, तूच सांगितलं ना? वाटलं मला कळतच नाही का काही? सारंगने दोन्ही मुलांचा वाढदिवस खूप थाटामाटात साजरा केला. मला सगळं कळतंय ग आणि दिसतंय सुद्धा. हे तर काय, ओवीला घेऊन जायचंय गाण्यासाठी थेट पंढरपुराला, पंढरीमध्ये गाणार आहेस तू? वा, सगळं तुझं कशासाठी चाललंय चांगलं माहितीच की मला. तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंय ना सतत, म्हणून तू सगळं करतेय ना. हे मला कळतंय ना सगळं, का कशासाठी का बरं चाललंय हे. सावली म्हणते 1 मिनिट हा. तिलोत्तमा मॅडम 1 मिनिट. मी हे केलेलंच नाहीये. त्या कार्यक्रमात गाणं गायचं आणि अबीरची इच्छा होती, मला काही माहिती सुद्धा नव्हतं. असा बास, नाटकं सांगायला जाऊ नकोस मला, अजिबात नाटकं सांगू नकोस ना. पुढे करायचं, त्यांच्या आडून खेळायचं हे बंद करा. बास आता, हे सगळं बस कर. मुलांवर ढकलणं असं वाटत असेल तर मी याला मुलांची इच्छा पूर्ण करणं असं समजते. तुझं प्रेम असो न नसो, माझं खूप प्रेम आहे ओवीच्या गाण्यावर. खूप प्रेम करते मी. 1000 वेळेस सांगितलं ना सारंगच्या आयुष्यात यायचं नाही, त्याच्यापासून लांब राहायचं. मग का सारखी येते? आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. माझं ऐकलंच का ग? तोंड वर करून सारखी त्याच्या आयुष्यात येतीच आहे ना. ऐकला का माझा शब्द? नाही ना. तिच्या निमित्ताने पुढे मागे करतेय, त्याच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतेय, परत पहिल्यासारखं सगळं व्हावं यासाठी धडपड करतेय. मला काहीच कळत नाही असं वाटतंय का तुला? त्यासाठीच करतेय ना, म्हणजे माझ्या सारंगसाठीच करतेय ना सगळं. शेवटचं बजावतीये तुला, अगदी शेवटचं. अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. आत्ताच्या आत्ता माझं ऐकायचं, कार्यक्रम रद्द करून टाकायचं. बरोबर, स्टेजवर जायचं नाही, काहीच गरज नाही. एकत्र कार्यक्रम करायचा नाही, कळतंय का? तू ओवीपासून आता लांब राहायला सुरुवात. तिला गायचंय तर का, माझं काहीच म्हणणं नाहीये, फक्त ओवीला इन्व्हॉल्व्ह करू नकोस. पण ते अजिबात शक्य नाहीये. ओवीचं गाणं उद्या होणार म्हणजे होणार, कुठल्याही परिस्थितीच नाहीये. ओवीच गाणार आहे, माझं गाणं नाहीच आहे, लहान मुलांचं गाणं आहे ते. ही बोलणी झालीये, कार्यक्रम सगळा अरेंज झालाय, आधी तारीख वगैरे घेतली त्यांनी, आणि असं ऐन वेळेला गाणं कॅन्सल करणं नाही, मला तर योग्य वाटत नाही. आणि मी गाणं कॅन्सल करणार नाहीच आहे. कार्यक्रम कॅन्सल केला तर प्रेक्षक, आयोजक यांची सगळ्यांची फसवणूक होईल, आणि मला कोणाचीही फसवणूक करायची नाही. फसवणूक कसली फसवणूक, कुठली फसवणूक, काय आयोजक काय बोलती, तुला तरी कळतंय का? तिलोत्तमा प्रत्येकाला तिला खोडून पाडत असते, काहीतरी चुकीचं बोलती असं दाखवत असते, आणि बिचाऱ्या सावलीला त्रास देत असते. ही कार्यक्रम एवढा महत्वाचा नाहीच आहे. एवढं काय आयोजक वगैरे काय चाललंय तुझं, अजिबात महत्व देऊ नको या कार्यक्रमाला. तुझ्या आयोजकांचं आर्थिक नुकसान होणार आहे ना. हवे तेवढे पैसे मी तोंडावर फेकायला तयार आहे, फक्त कार्यक्रम कॅन्सल करायचा आणि सारंगच्या पासून लांब राहायचं. आत्ताच्या आत्ता आयोजकांना फोन लावायचा, उद्याचा कार्यक्रम कॅन्सल करायचा, लगेच सांगायचं. लाव फोन, लाव आणि कर फोन, लगेच सांग की कार्यक्रम कॅन्सल आहे, उद्याचा कार्यक्रम करत नाही होत. तर मोनिका मस्तपैकी मजा घेत असते, त्यांच्यात भांडण लावून दिलेलं असतं आणि ही एन्जॉय करत असते. मोनिका समोरून येत असते आणि इकडून अमृता चाललेली असते. मोनिकाला अमृता म्हणते, मोनिका काय करतेस ग, घरातल्या घरात चालती की काय तू? छंद अजिबात नाही आहे मला. चालले, आईंच्या खोलीचं दार उघडं दिसलं, आल्या असतील म्हणून डोकवायला गेले, पण त्या नाहीच रूम मध्ये. ते अजून आले नाही, इतके वेळ ते काय करताय? रात्री कुठे गेले असतील त्या? तर मोनिका नाटक करत म्हणते, मला पण काळजी वाटते, एवढ्या रात्री कुठे गेले असतील, काय माहिती बाबा. पण ते विचार करून टेन्शन यायला लागले. एकट्या गेल्यात, एकट्या अवघड आहे ना ग ते एकट्या गेलेत म्हटल्यावर. चांगलं सांगून येते, काय गरज नाही आहे चोबडेपणा करायची. चालली लगेच सारंगला सांगायला. काय सांगायचंय सारंगला, मला माहिती त्या कुठे गेल्या. अमृता ते कुठे गेल्या, सांगणारे कुठे गेल्या, का सांगायचं? आणि तुला तर मी अजिबातच सांगणार नाहीये. मोनिका विनाकारण अमृताशी भांडण करत असते. मला सक्त ताकीद दिली, कुठे गेल्या, काय गेल्या, कुणाला भेटणारे, काहीही कुणाला कळू द्यायचं नाही. सारंगला कळता कामा नाही असं त्यांनी मला सांगितलं. ते मोनिका वेडी आहेस काय ग, कसल्या गोष्टी, कसली ताकद काय सांग की, कुठे गेल्यात कळायला हवंय ना. वेड्यापणा काय करतेय? भेटायला गेल्या एवढ्या रात्री आई आणि सावलीला भेटायला, म्हणजे तो गाण्याचा कार्यक्रम आहे ना, आईनं अजिबात पटलेला नाहीये, तो कार्यक्रम करू नको असं आई सांगणार आहे, म्हणून त्याला ठणकावून सांगण्यासाठी आई गेल्यात. कळलं का आता? शो आत्ताच्या आत्ता कॅन्सल कर यासाठी सक्त ताकीद देण्यासाठी गेल्यात आई. कळलं का तुला? आई सावलीकडे गेल्यात, अजिबात घाबरू नको. आणि सारंगला वैरिंगला काही सांगायची गरज नाहीये, कळतंय का त्याला? उद्याचा कार्यक्रम होऊ नये यासाठी आई गेल्या. आता तिलोत्तमा अजूनही सावलीवर चिडलेली असते. पुन्हा एकदा सांगते, ओवीला घेऊन कुठेही गाण्याच्या कार्यक्रमाला जायचं नाहीये. ओवी आणि सारंगपासून जरा लांब राहत जा प्लीज, त्यांच्या जवळ नको येऊ. निमित्ताने माझ्या सारंगच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करू नको, कधीच सक्सेस होणार नाही ना. मला आधी काय तर पिकनिक, वाढदिवस, आता तर काय कार्यक्रम, गाण्याचा कार्यक्रम. मग काय, एक सारंगला सोडूच नको 1 मिनिट सुद्धा, सारखी त्याच्या आसपास राहा, हो की नाही? तुला तेच हवंय ना? ते काय हो, जे मला सांगताय ते तुमच्या मुलाला सांगा की सावलीपासून लांब राहा. प्रत्येक वेळेला येऊन मलाच का दम देताय तुम्ही? सारंगला सांगा माझ्यापासून लांब राहा म्हणून. मी कुठे त्याच्या जवळ जाते, तो येतोय माझ्याकडे. मॅडम अगदी शेवटचं सांगते, नीट ऐका. कोणतंच नातं उरलं नाही आणि काही संबंधही नाहीये. हवं ते बोलाल, हवं ते माझ्यावर टेन्शन आणाल, मला टॉर्चर करणार, नको ते बोलणार, बोद्रेशन आणण्याचा प्रयत्न करणार, आणि मी सहन करणार
इम्पॉसिबल. आता मी तुमचं बोलणं सहन करणार नाहीये. काही मुकाट्याने ऐकायला तुमचा कोणताच अधिकार नाहीये माझ्यावर. तुमचं आणि माझं नातं तरी काय मुळात? अधिकार गाजवायला काहीच नातं नाही आपल्यात. नव्हतेच गेले, त्यानेच शोधून काढलं गुरुकुल. ओवीला माझ्याकडे गाण्यासाठी पाठवलं, त्यामुळे सारंग माझ्याकडे आलाय, मी नाहीच गेले. सारंगला जाऊन सांगा की सावलीच्या आसपासही भटकू नको. किती सोपं, तुम्ही मला का त्रास देताय दरवेळी? तो म्हणते मी काहीही करायला तयार आहे, पण तरी पण तुला सांगते मी, तू हे सगळं थांबव. कळतंय का तुला? किती पैसे हवेत तेवढं सांग, जेवढा हवा तेवढा पैसा द्यायला तयार आहे. सावली म्हणते हा का? पुन्हा पुन्हा पैशांचा माज दाखवता, प्रत्येक वेळेला पैसा पैसा पैसा. किती पैसा हवा? पैशांनी जग विकत घेता येत नाही हो. त्यातल्या त्यात माणसं तर अजिबात विकत घेता येत नाही. मग हा कार्यक्रम पैशासाठी तर करते ना तू? नाही, हा कार्यक्रम विठुरायाच्या सेवेसाठी करते. 1 रुपया सुद्धा घेणार नाहीये. विनामूल्य मी हा कार्यक्रम करणार. मुलं स्वतःच्या जगात डोळ्याने हे जग पाहू शकत नाही ना, त्या मुलांच्यासाठी कार्यक्रम आहे. अंध मुलांसाठी कार्यक्रम आहे हा. मुलांच्या माध्यमातून पवित्र आषाढी वारीचं आणि विठुरायाचं दर्शन घडवायचं, यासाठी हा सुरांचा कार्यक्रम ठेवलाय. कर्म आहे आणि त्याचे कसले पैसे वगैरे. तिच्या वाट्याला तेच पुण्यकर्म आलंय, पण तरी पण एवढं पुण्यकर्म करायचं सोडून तिला अडवताय की जाऊच नको हे काम करायला. वा तिलोत्तमा मॅडम, वा. आनंदाची गोष्ट आहे, पण तुम्हाला काय आनंद नाहीये का? तुम्ही वाकड्यात शिरतायत, तुमचं तुम्हाला माहिती. इकडे आता मोनिका आणि अमृता अजूनही बोलतच. खरं तर मी सांगितलंय तुला, पण अजून एका गोष्टीचं टेन्शन येतंय ग अमृता. सगळं प्रकरण चुकून जर सारंगच्या कानावर गेलं तर तो किती भडकेल, किती चिडेल, अंदाज आहे का तुला? तो काय आणि कसा रिॲक्ट होईल? आणि अमृता ठरवतात की त्याला हे काही सांगायलाच नको, म्हणजे तो चिडणारच नाही. हो, मग काय सारंग तमाशे तमाशे तमाशेच करेल. आईंचा स्वभाव तर कसा आहे, भांडणं भांडणं भांडणं. आणि सारंग तिच्यापेक्षाही दुप्पट कंटिन्युअसली भांडणं होतील, त्यापेक्षा आपण काही सांगायलाच नको. हा शो जर कॅन्सलच झाला, आईने सावलीला प्रेशराईज केलं आणि शो करूच नको असं जर म्हटल्या आणि तिने त्यांचं म्हणणं ऐक, सावली हे होऊच देणार नाही. मोनिका तू टेन्शन घेऊ नको. का करू देणार नाही? ती करू शकते. आईने प्रेशराईज केलं की ती शो सुद्धा कॅन्सल करू शकते. सावली ठीक आहे, मोठी समजून घेईन, पण त्या ओवीची काय चुके बारक्या जीवाची? तिला सुद्धा गाणं सोडायला लागणार, गाणं कॅन्सल करायला लागणार. बघ की आई सुद्धा का असा हट्ट धरताय काय माहिती. गाण्यासाठी केवढी एक्साइटेड आहे, किती प्रयत्न करते ती गाणं गायचं. एवढा मोठा स्टेज तिला मिळणार आहे आणि तिचंच गाणं कॅन्सल झालं, तिला कळाल्यावर किती वाईट वाटणार आहे. बघ तू ठरव ग तुझं. तू मला काहीच विचारू नको, तुझं तूच निर्णय घे. जे काय बोलले ते बोलले, पण कसं आहे ना, माझं एक सजेशन आहे अमृता, सारंगला असं अंधारात ठेवणं चुकीचं आहे. त्याच्यापासून हे लपवणं खरंच चुकीचं आहे. जे होईल ते होईल. सारंगला सत्य परिस्थिती ही कळालीच पाहिजे. किती विश्वास ठेवतो माहिती ना तुला, त्यामुळे त्याला हे माहिती झालंच पाहिजे. वहिनी म्हणजे जगात खरी बोलणारी पहिलीच बाई आहे, पहिली आणि शेवटची. मग बाई तुला काय करायचं आणि काय नाही अमृता, सारंगला सांगायचं की नाही तुझं तू ठरव. आता मी तरी काय सांगू. इकडे आता सावली आणि तिलोत्तमा अजूनही बोलत असतात. तिलोत्तमा अजूनही सावलीला रागावत असतात. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय ना, जर मी सारंगच्या आयुष्यात पुन्हा आले, आयुष्यात काही चांगलं घडणार नाही, कारण मी अपशकुनी, असंच तुम्हाला वाटतंय ना, बरोबर ना? तमा म्हणते हो अगदी असंच वाटतंय. थंड डोक्याने विचार करता का तिलोत्तमा मॅडम? सारंग ओवीच्या भविष्यासाठी काहीही करायला तयार आहे. माझ्या मुलासाठी आणि ओवीसाठी प्रयत्न करतेच. मुलांच्या आनंदातच आमचं सुख आहे, दुसरं काय आमच्याकडे. या प्रश्न सारंगच्या आयुष्यात येण्याचा यायचं नाही. त्यांच्या आयुष्यात किती जरी आणलं तरी मला यायचं नाहीये, कारण एकदा येऊन पस्तावली आहे, परत तेच करायचं नाहीये मला. असं इतकी वर्ष का थांबले असते, आधीच आले असते ना. आता यायचंच नाहीये मला. आलीच ना ग, इतकी वर्ष नाही पण आता तर आलीच ना. मागे पुढे करतीस ना सारंग सारंग सारंग. त्याला एकटं कुठं सोडतीयस? त्रास देण्यासाठी करतीये ना सगळं. मला सगळं कळतंय बरं. नाटक इथेच थांबवा, मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नको. सावली म्हणते हो ना, अख्ख्या जगाने फक्त तुमचंच ऐकायचं एवढीच इच्छा असते हो ना तुमचीच मतं सगळ्यांनी मांडली पाहिजे, ऐकली पाहिजे. बाकीच्यांना मतं नाहीच आहे का? जाणीवपूर्वक त्रास द्यावा यासाठी एवढे का कष्ट घेऊ आणि काय गरज आहे? मला माहिती तुम्ही किती हट्टी आहे, किती जुन्या विचारांच्या आहे, तुम्हाला किती त्रास होतो हे पण दिसतच की. तेव्हा म्हणते बासा खूप बोलली आणि मी खूप ऐकलं, आता आवाज बंद, आता शहाणपणा शिकवू नको. सांगते तेवढं ऐकायचं, आताच सांगते संपवा. आता तिला तेव्हा चाललेली असते. सावली म्हणते 1 मिनिट, गोष्ट अगदी लक्षातच ठेवा. इथे येऊन माझ्यावर दमदाटी केलेली, तुम्ही मला घाबरवण्याचा प्रयत्न केलाय ना, करू खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. सावली सुद्धा सडेतोड असं तिलोत्तमाला उत्तर देत असते आणि तिलोत्तमा आणि सावली दोघी एकमेकींकडे रागाने बघत असतात, कारण माघार घ्यायला कुणीच तयार नसतं. बघू आता सावलीचं गाणं होणार का तिलोत्तमा काहीतरी डोकं लढवणार आणि सावलीचं गाणं कॅन्सल होणार. गाणं जर झालं तर धमाकेदार होणार, यात काही शंकाच नाही. बघू आता गाणं नेमकी कसं होतं. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.